तीन अंकी संख्या. मग तीन अंकी संख्या असलं तर त्याचं पाहायचं शतक स्थान. काय पाहायचं? शतक स्थान. इथं शतक स्थानी 5 आहे, इथं 4 आहे. कोणतं मोठं आहे? 5. मग 5 मोठा आहे म्हणजे बाकीच्या संख्या पाहायचं काम नाही. बाकीचे जे अंक आहे ते पाहायचं काम नाही. सरळ सरळ हा शतक स्थानी 5 आहे ना, इथं 4 आहे. दोघांपैकी 5 मोठा म्हणजे 537 मोठे. मग मगरचं तोंड कोणाच्या इकडे? 537 च्या इकडे. त्यानंतर इथं शतक स्थानी 6 आहे, इथं 8 आहे. 6 मोठे की 8 मोठे? 8 मोठे म्हणजे 859 काय झाले? मोठे झाले. मगरचं तोंड कोणाच्या इकडे? 859 च्या इकडे. त्यानंतर इथं शतक स्थानी 4 आहे, इथं शतक स्थानी 4 आहे. मग काय करायचं? आता बघ शतक स्थानी सारखा अंक आला. मग काय करायचं? दशक स्थान पाहायचं. इथं दशक स्थानी 1 आहे, इथं 2 आहे. मग 1 मोठे की 2 मोठे? 2 मोठे म्हणजे 425 काय झाले? मोठे. मग मगरचं तोंड 413 च्या इकडे येईल का 425 च्या इकडे येईल? व्हेरी गुड, 425. त्यानंतर इथं शतक स्थानी 6 आहे, ह्याही संख्येत शतक स्थानी 6 आहे. त्यानंतर इथं दशक स्थानी 8 आहे, इथं पण 8 आहे. अशा वेळेस काय करायचं? लगेच शतक स्थानचा अंक पाहायचा. इथं किती आहे? 5. इथं किती आहे? 4. 5 मोठे की 4 मोठे? 5 मोठे म्हणजे 685 मोठे की 684 मोठे? व्हेरी गुड, 685 मोठे. मग मगरचं तोंड कोणाच्या इकडे? 685 च्या इकडे. व्हेरी गुड. त्यानंतर आता इथं एक शतक स्थानी 7 आहे, इकडच्या संख्येत शतक स्थानी 7 आहे. 4 दशक स्थानी 4. इथं किती आले? 3. इकडे एकक स्थानी किती आहे? 8. 3 मोठे की 8 मोठे? 8 मोठे म्हणजे कोणती संख्या मोठी झाली? 643 की 648? व्हेरी गुड. मग मगरचं तोंड कोणाच्या इकडे? व्हेरी गुड, 648 च्या इकडे. समजलं काय? दोन अंकी संख्येच्या वेळेस दशक स्थानचा अंक पाहायचा. दशक स्थानचा अंक सारखा असला तर लगेच एकक स्थानचा अंक पाहायचा. समजलं? जर दोन्ही इकडे सारखे असले तर बरोबरचं चिन्ह, नाही तर मग जे संख्या मोठी आहे त्याची इकडे मगरचं तोंड. आता तीन अंकी संख्येत काय पाहावं लागते आपल्याला? शतक स्थान. शतक स्थान जर सारखं असलं तर लगेच दशक स्थानावर उडी मारायची. दशक स्थान चेक करायचं का कोणता अंक मोठा आहे. समजलं? जर शतक स्थानचा दशक स्थानचा अंक सारखा असला तर मग काय करायचं? एकक स्थानचा अंक. समजलं? जर इकडची संख्या सारखी इकडची संख्या सारखी तर काय द्यायचं? बरोबरचं चिन्ह. नाहीतर मग जो मोठा असला त्याच्या इकडे करायचं मगरचं तोंड.